व संघाकडून अनुभवी रायगड जिल्ह्याची कबड्डीपटू अरे ए गाडीला कोणला म्हणले मिटा 5, 6, 7 go. बस चला. तर नमस्कार माझ्या मित्रांनो, मी आज आलेला आहे मांडवा येथे मॅच बघण्यासाठी कबड्डीची. आज आमच्या कर्नाल स्पोर्ट अकॅडमीच्या महिला कबड्डी संघ आमचा इथं उपस्थित झालेला आहे आणि आज इथं फुल नाईट वर्ल्ड मॅच असणार आहेत. आणि माझ्या चॅनलवरती आता आले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण का पुढच्याच हप्त्यामध्ये आपल्याला रायगड कबड्डी लिंक लागलेली आहे महिलांची. याच्यामध्ये आयकॉन प्लेयर स्वतःची कामगिरी कशा पद्धतीने करायची मी सर्व दाखवायचा प्रयत्न करीन. आणि एक 5-6 दिवसांमध्ये आयकॉन प्लेयरांची एक जी लिस्ट आहे पिलर्स, त्या पिलर्सची थोडी माहिती पण द्यायचा प्रयत्न करेन माझ्या इंस्टा अकाउंटवरती. तोपर्यंत माझ्या इंस्टा अकाउंटला पण फॉलो करून घ्या. ओके. एक रील्स बनवण्यासाठी किती मेहनत असते बघा मित्रांनो. तेजा सकपाल आयकॉन प्लेयर. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत मांडवा येथे कबड्डीचे सामने बघायला. माझ्यासोबत माझे टीम मेंबर आहेत. रील काढून झाकलेत. तर माझ्यासोबत आहे यंग प्लेयर टुडुम टेडाव. मी नवीन दुकान खोललं आणि त्या दुकानात तिला कामाला ठेवलंय लादी पुसायला. पाण्याची बॉटल आणली सगळ्यांसाठी आणि पैसे मी दिले होते आणि मी आणायला गेले होते. हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर असा सोहळा जय भुनाई माता क्रीडा नगरी कोळगाव या ठिकाणी पाहतोय. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण लाईन अप करायचं आहे आणि कॅप्टन टॉस साठी चला. कोळवे आणि कॅप्टन चला. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी होईल. ऑफिशियल्स प्लीज टेक युअर चार्ज. पहिल्या सामन्यासाठी 500 रुपयाचं आपला यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न होतो, त्याचा आपण स्वीकार करावा विनंती आहे. हॅलो. सन्माननीय प्रभाकरजी भगत मुंबई येथून उपस्थित असलेले टेनिस क्रिकेट पहिली ग्रेड आहे प्रभाकरजी म्हात्रे, आपला मानसन्मान आपण स्वीकारावा विनंती आहे. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रफुल्ल रघुनाथ पाटील यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी संपन्न होईल, त्याचा आपण स्वीकार करावा विनंती आहे. सन्माननीय प्रफुल्ल रघुनाथ पाटील वाघरण. थळे, आपला यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल, आपण त्याचा स्वीकार करावा विनंती आहे. आतापर्यंत खूप छान मॅच चालू आहे पनवेल स्पोर्टकडे. टुडुम टेडाव. कर्नाल स्पोर्टकडे 6 पॉइंट आणि बांधणकडे 3 पॉइंट आहेत.
सन्माननीय विनोदजी म्हात्रे. त्याचप्रमाणे या स्पर्धेला शुभाजी मोकल रहाटले येथील सामाजिक कार्यकर्ते आपला देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावर संपन्न होत आहे. आपण स्वीकार करावा. कर्नाल स्पोर्ट 14 मिलिंदजी मोकल मानधन रहाटले. 7. थोड्याच वेळामध्ये हाफ टाइम होईल. हाफ टाइम नंतर यथोचित मानसन्मान या पनवेलकडे जातात 17 आपण स्वीकार आणि करावा विनंती आहे. मंधनकडे रामकृष्ण डबीर 9. गुरुजी, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव चे शिक्षक डबीर गुरुजी. सध्या तरी मॅच आपल्याला एक बाजूला झुकलेली दिसत आहे. स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रजनीताई म्हात्रे आपला देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होतोय, त्याचा आपण स्वीकार करावा. रजनीताई म्हात्रे. तदनंतर वैशालीताई म्हात्रे आपला देखील यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने संपन्न होईल, त्याचा आपण स्वीकार करावा विनंती आहे. वैशालीताई म्हात्रे. टुडुम टेडाव. वैशालीताई खरक यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर. पुढील सामना कर्नाला 25 ओंकार मानधन देशमुख 14. आणि सिद्धिविनायक नांदगाव. आतापर्यंत मॅच एका साईडला वल्ली होती आणि वलत राहिली. विनाविलंब मैदान क्रमांक 1 कडे चला. तदनंतर या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असलेले सन्माननीय शशिकांत म्हात्रे 29-15 ने विजय. पंचायत मिळकत खान आणि गिरीशी पाटील शिवसेनेचे नेते आपण. तर मित्रांनो, आम्ही आता पहिला राऊंड मारलेला आहे. पहिला राऊंड आम्ही 14 पॉईंटनी जिंकलो. आता दुसरा राऊंड आमचा थोड्या वेळात होईल. तोपर्यंत आमच्या सोबत राहणे आले तर आमचे चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बंटी रसाल ब्लॉगला तुम्ही आतापर्यंत एवढं प्रेम दिलं, याच्या पुढे देत राहा. थँक्यू. स्पोर्ट्सचे नंबर 1 डान्सर तनिषा पगारे. सेमीफायनलचा पहिला सामना चालू आहे देण्यासाठी उपस्थित असलेले चंद्रकांत शेठ कर्जळे आणि सेमीफायनल आपण खेळला जाऊ टीम सोबत. नंदी काय बोलायचं आहे का? बोल. विनंती आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनल बघत राहा. दोन्ही सेमीफायनल एका विसलवर आपण चालू करू. दिलखुश आवाज सिद्धिविनायक. सेमीफायनलचा पहिला सामना पनवेल पुरुषांच्या वर्सेस संघांना विनंती आहे, आपण आल्याची नोंद सौरभ पाटील सरांकडे करायची आहे. तसेच या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले तर आनंदाच्या लाटा पराभवाची होती आणि रोमांचक थरार. अरे थर्ड रेट गुन्हा ताई. थर्ड रेट गुन्हा. तर महिलांच्या सेमीफायनलचा रणरागिणी. सेमीफायनलचा सामना जो चाललेला आहे तो 1 साइड चाललेला आहे, कारण का कर्नाला 15-16 आणि किरीम 1 पॉइंट वरती आहे. सेमीफायनलचा एक पल्ला तर पडलेला आहे आपल्याकडेच. जिंकलं तरी इतिहास आणि हरलं तरी सुद्धा इतिहास. कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा. खूप छान. आता मात्र दारोमदार जिच्या खांद्यावर अशी 3 नंबरची जर्सी परिधान केलेली ही चढाई खोलवर चढाई आणि या भला टेकडूचा वारू
हाफ राऊंड नंतर 21 कर्णाला आणि 2 PA आई क्षेत्ररक्षण हो सिद्धिविनायक नांदगाव वाटलेलंच. जब तेजाने आमच्या सर्वांना बाहेर बसवलेला आहे, कारण का आता शेवटचे 5 मिनिट राहिलेले आहेत आणि 5 मिनिटांमध्ये आम्ही 24 पॉईंट वर गेले, समोरचे 3 पॉईंट. क्या बात आहे, मार आता मी बस. जो देखे ना सपना ना पाहायला मिळेल का, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. चाललेला एन्काउंटर पाहायला मिळतोय. आवाज 9 गुण, नांदगाव 8 गुण. सामना मध्यंतरासाठी थांबलाय. अजूनही 10 मिनिटांचा खेळ उत्तरार्धाचा त्या ठिकाणी बाकी आहे. तत्पूर्वी आज उचलला पाहिजे. सामन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल. तत्पूर्वी व्यासपीठावर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी बोनस बंद आहे का? सन्माननीय डॉक्टर निशिकांत ठोंबरे यांचा यथोचित मानसन्मान मारली दिला. राजेंद्र लक्ष्मण पाटील यांच्या तसेच सन्माननीय विजय पांडुरंग म्हात्रे, सन्माननीय भालचंद्रजी म्हात्रे कोपरोली यांचं शुभागमन व्यासपीठावर होते. तसेच गुरुग्रामपंचायत करणारे खेळाडू याच संघातील आहे. सेमी फायनल मध्ये हा सामना एकदम चांगला झाला. आवाज होता नांदगाव. प्रवीणजी म्हात्रे, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांना विनंती आहे, आपण गॅलरीमध्ये जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. अरे काय आतापर्यंत आपण मॅचचा एकदम मजा घेतलेली आहे. सेमी फायनल 1 साइड झाली, आता फायनल चाललंय. फायनलला आपल्याला आवाज आहे आणि मला कसं वाटतं फायनल आपली जास्त आहे, कारण का सर्व किल्ले नवीन वाटतं मला. एवढं झूम केलं उभा सगळं कडक दिसत. सोबत वडापाव खाऊया आम्ही अलिबागला, खाऊया आम्ही. डुडुम टॅडाव सगळे गुंडे तुम्हारे को मैं सुबह जाता हूँ उधर. ठीक. आता पहिला फायनलचा सामना चालू झालेला आहे आपला कर्नाला स्पोर्ट अकॅडमी वर्सेस. घेऊन जातो त्याच मैदानाकडे, ह्या मैदानाकडे पारितोषिक बोनस प्लस पॉइंट जबरदस्त ऑफर सुरुवात झालेली आहे. स्कोररने नोंद करायची. चढाईसाठी मैदानात दाखल प्रीती पाणी हा वेग आहे आवाज संघाचा. ही रणरागिणी आहे अलिबाग तालुक्याची. सन्माननीय राजूकाका शेळजणकर आमचे गुरुवर्ग, ज्येष्ठ समालोचक, आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करावा विनंती आहे. आभार आहे राजूकाका, स्वीकार करावा विनंती आहे. आणि किंबहुना तालुक्यातील उपस्थित आहे ते आमचे लाडके रणजित दादा, ज्यांच्या माध्यमातून या अष्टागारातील नवेसर रायगड जिल्ह्यातील प्रतिभावंत आणि होतकरू खेळाडूंसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे असतो. त्या पद्धतीचं कबड्डी क्षेत्रात योगदान कबड्डी महर्षी गोवा साळवी यांच्या समोर मारली. प्रभाकर जी राणे साहेबांनी दिलं तोच वसा आणि माणसा ठेवून दोन बंधू आज सरस महिला गटाचा हा सामना अंतिम चरणात 23-20 गुणांची आघाडी मोडून काढेल का, होईल का पलटवार. हर्षदा नाकवा, सिद्धी नाकवा, प्रीती पाटील सारखे खेळाडू मैदानात असताना काही शक्य आहे. विश्व विजयाचे गीत गरजू दे ओठी, लूट रे मराठ्या पेटू दे रक्त मराठी. सिद्धी नाकवा हल्ला चढवलाय.
जबरदस्त वादनी केली, हुंकार केली, तेजा सकपाल कडून पाहायला मिळते. 24 आणि 3. हॅलो. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय उरण येथून या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले संदीपजी ठाकूर आपला यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल त्याचा आपण स्वीकार करावा विनंती आहे. ओव्हर टू डॉक्टर. मारले गए. खेळाडूंनो लक्षात ठेवा, ज्या मैदानात पराभवाची झोल खाल्ली ना त्याच मैदानात विजयाचा गुलाल उचलण्याची हिंमत ठेवायची. फटाक्यांची आतषबाजी, दर्जेदार आयोजन. मस्त रे. हो हो, मस्त मस्त अंडे. जबरदस्त. त्याडाव. हो हो, जबरदस्त खेळ. गड्डे पेरे गड्डे अरे अनाज कोणी अडवायला जागत करणारा परिवर्तन. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही थरारक प्रकारे आमच्या टीमचा मनोरंजन बघितलं असेल किंवा क्रिकेट आपलं कबड्डी खेळलेलं बघितलं असेल. आमच्या मुलींनी खूप छान छान ट्रॅकल केल्या आणि पॉईंट घेतले आणि प्रत्येक मॅच ही वन साईड झाली आहे. त्याच्यामुळे भरपूर आनंद वाटला मला पण. तर चला आपण पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये भेटू आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची नवीन आलेली नवीन कदम सृष्टी कदम ही काय सांगते बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहिल्यांदा उतरली मित्रांनो 2 फोन आणि एका झटक्यात. तुझ्यासाठी तरी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज. थँक्यू. चालू केली. 5 5 6 7 गो. बस चला. भैरवनाथ बेजारी. चला मित्रांनो, गुड नाईट स्वीट ड्रीम. या व्हिडिओमध्ये आशा करतो तुम्हाला खूप मजा आली असेल आणि प्रयत्न करीन पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा जास्त काहीतरी दाखवण्याचा. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.